नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, इयत्ता 5वी नवोदयमधील गणिताचा भाग आपण पाहत आहोत. त्यापूर्वी आपण 9 पॉईंटपर्यंत स्वाध्याय पूर्ण केलेला होता. आज एक नवीन स्वाध्याय घेऊन आलो आहोत, परिमिती व क्षेत्रफळ. बहुभुजाकृतीची परिमिती, चौरस, आयत व त्रिकोणाचे क्षेत्रफळ. आता मित्रांनो, तुम्हाला परिमिती आणि क्षेत्रफळ यावरती जर गणित आलं तर त्यासाठी तुम्हाला महत्त्वाचं पॉईंट म्हणजे सूत्रपाठ असायला हवेत. जर सूत्रपाठ असतील तर तुम्हाला लवकरात लवकर गणित सोडवता येईल आणि कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. मग आपण स्वाध्याय पूर्ण करण्याच्या अगोदर आपण सूत्र पाहून घेऊया. 1-2 मिनिटात आपण सूत्र पाहून घेऊया आणि लगेच स्वाध्यायाला सुरुवात करूया. तर बघा, पहिला मुद्दा काय दिलेला आहे, बहुभुजाकृती. आता बहुभुजाकृती 3 किंवा त्यापेक्षा अधिक बाजू असणाऱ्या बंदिस्त आकृतीस बहुभुजाकृती असे म्हणतात. तर मित्रांनो, परिमिती, क्षेत्रफळ आपण हे तर 4थी पर्यंत शिकलोच होतो. तरीसुद्धा आता परिमिती व क्षेत्रफळ या संबंधाची सूत्र खूप महत्त्वाची आहेत. आता बघा, आयताची परिमिती, आयत, चौरस, त्रिकोण, तुम्हाला ह्या तर गोष्टी माहिती आहेत. बघा, आयताची परिमिती, आयत कशा प्रकारे दिसतो ते बघूया. आयताची परिमिती 2 कंसात लांबी अधिक रुंदी. लक्षात ठेवायचे सूत्र आणि पाठच करून ठेवायचे. त्यानंतर बघा, चौरसाची परिमिती 4 गुणिले बाजू. त्यानंतर बघा, बहुभुजाकृती परिमिती, बहुभुजाकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज. आणि त्रिकोणाची परिमिती, त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंच्या लांबीची बेरीज. मित्रांनो, सूत्र खूप महत्त्वाचे आहेत, त्यामुळे तुम्ही हे सूत्र पाठच करून ठेवा. जर तुम्हाला आयतावरती आणि त्रिकोणावरती किंवा आयत त्रिकोणावरती प्रश्न तर हमखास पडतो, पण त्यावरती जर परिमिती क्षेत्रफळाचा जर प्रश्न आला तर तुम्हाला लवकरात लवकर उत्तर काढता येतं. आणि त्यात जर विरुद्ध तुम्हाला लांबी रुंदी जर काढायला सांगितली तरीसुद्धा सूत्र जर पाठ असेल तर तुम्ही लांबी रुंदीसुद्धा काढू शकता. त्यानंतर बघा, त्रिकोणाची परिमिती, त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंच्या लांबीची बेरीज. आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणले रुंदी. चौरसाचे क्षेत्रफळ बाजू गुणले बाजू, बाजूचा वर्ग. त्रिकोणाचे क्षेत्रफळ 1/2 गुणले पाया गुणले उंची. त्यानंतर बघा, काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ 1/2 गुणले काटकोन करणाऱ्या बाजूंच्या लांबीचा गुणाकार. त्यानंतर बघा, काटकोन त्रिकोणात काही महत्त्वाचे पॉईंट दिले आहेत. कर्णवर्ग. आता काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज काटकोन त्रिकोण ABC मध्ये आहे. AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग. तर कसं आहे मित्रांनो, AC वर्ग त्यांनी का सांगितला, जर या 2 बाजूंचा वर्ग जर केला तर बरोबर काय येते, ही मोठी बाजू सर्वात येते. त्यामुळे ह्या 2 बाजूचा वर्ग त्रिकोट म्हणतात. त्याला पायथागोरसचं प्रमेय किंवा त्रिकोट म्हटलं जातं आणि हे तुम्हाला नंतर शिकवले जाणार आहे. तर तोपर्यंत तुम्ही या 2 बाजूंचा वर्ग केला तर मोठी बाजू निघते. आणि या मोठ्या बाजू एक बाजू जर काढायची म्हटलं तर या दोन्ही मोठ्या बाजू तरी एक बाजू जर वजा केली तर तिसरी बाजू निघते. हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा, एककासंबंधी सूत्र दिलेले आहेत. 1 सेंटीमीटर बरोबर 10 मिलीमीटर. 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. 1 चौरस सेंटीमीटर बरोबर 100 चौमिमी. 1 चौमी बरोबर 10,000 चौसेमी. तर अशा प्रकारे मित्रांनो हे सर्व सूत्र आहे, तुम्ही पाठच करून ठेवा. त्यानंतर आपण सुरू करूया स्वाध्याय क्रमांक 10.1 ला. तर बघा, स्वाध्याय क्रमांक 10.1, 70 मीटर बाजू असलेल्या चौरसाभोवती मिताली धावते आणि 80 मीटर लांबी व 50 मीटर रुंद असलेल्या काटकोन चौकोनाभोवती नुरी धावते. 2 फेऱ्यामध्ये मिताली आणि नुरी यांनी कापलेल्या अंतरात किती फरक असेल. मित्रांनो, प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे. बघा, 70 मीटर बाजू असलेल्या चौरसाभोवती. आता बघा, इथं काय सांगितले, 70 मीटर बाजू असलेला काय आहे, चौरस आहे. त्याच्यासोबत कोण धावतंय, मिताली धावते. आणि 80 मीटर लांबी व 50 मीटर रुंदी असलेल्या काटकोन चौकोनाभोवती. लक्ष द्यावा, इथे चौरस आहे आणि इथे काटकोन चौकोन आहे. नुरी धावते. तर 2 फेऱ्यामध्ये मिताली आणि नुरी यांनी कापलेल्या अंतरात किती फरक असेल. आता प्रश्न व्यवस्थित समजून घेतला की आपल्याला उत्तर लगेच समजतं. बघा, 2 प्रकारचा प्रश्न आहे आणि उत्तरसुद्धा आपल्याला दोन्ही प्रकारे सुद्धा काढायचं आहे. तर चला लिहून घेऊया. अगोदर महत्त्वाचा पॉईंट लिहून घेऊया आणि सविस्तर असं सोडून घेऊया. काय आहे, 70 मीटर बाजू, बरोबर की नाही, कशाची आहे, चौरसाची. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, पहिलं गणित आहे, आपल्याला काय करावं लागेल, चौरस काढावं लागेल. चौरस काढावं लागेल. हा झाला आपला चौरस. काय सांगितलं, 70 मीटर बाजू आहे चौरसाभोवती. म्हणजे ही बाजू किती झाली, 70 झाली, बरोबर का. ही बाजू जर काय झाली, 70 झाली, म्हणजे ही बाजू काय असणार, चौरसाच्या सर्व बाजू काय असणार आहेत, समान असणार आहेत. त्यामुळे सर्व बाजू किती झाल्या, 70
चौरस मीटर झाल्या, बरोबर ना. 70 मीटर, 70 मीटर, हे पण 70 मीटर आणि ही सुद्धा 70 मीटर असणार आहे. त्यानंतर काय आहे, चौरसाभोवती मिताली धावते आणि 80 मीटर लांबी व 50 मीटर रुंद असलेल्या, बघा आता काटकोन चौकोनाभोवती. आता मग आपल्याला परत काटकोन चौकोन काढावं लागणार आहे. काटकोन चौकोन होण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, थोडंसं अंतर घ्यावं लागेल. आता हा काटकोन चौकोन झाला. चौकोनाभोवती नुरी धावते, पण काय सांगितले त्यांनी, 80 मीटर लांब सांगितले. म्हणजे यातला ही बाजू आपल्याला काय करावं लागेल, 80 मीटर लांब घ्यावं लागेल आणि ही बाजू कशी रुंद घ्यावं लागेल. बघा आता ही झाली 80 मीटर आणि ही झाली, ही सुद्धा बाजू काय झाली, 80 मीटर झाली. आणि त्यानंतर ही सुद्धा बाजू 50 मीटर रुंदी झाली, 50 मीटर रुंदी झाली. हा आपला काय झाला, काटकोन चौकोन झाला. आता काय करावं लागेल त्यानंतर, मग आपण अगोदर मितालीच्या फेऱ्या काढू. मिताली कुठं धावते, ही कुठं कोण आहे, मिताली आहे. मिताली तुम्हाला समजण्यासाठी व्यवस्थित लिहून घेता आणि इथे काय आहे, नुरी आहे. लक्ष द्या, व्यवस्थित समजणार आहे. आता बघा मितालीची फेरी काढूया आपण. मितालीची फेरी काढूया. काय आहे मितालीची फेरी, चौरसाभोवती काय किती धावते, 70 मीटर बाजू असलेल्या चौरसाभोवती मिताली धावते. म्हणजे तिला एक फेरी पूर्ण करण्यासाठी किती धावावं लागते रे, एक फेरी पूर्ण करण्यासाठी मितालीला किती धावावं लागते, काढूया. मग आता मितालीची फेरी काढायसाठी आपल्याला काय करावं लागेल, चौरसाची काय करावं लागेल, पूर्ण काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, परिमिती काढावं लागेल. मग आता चौरसाच्या परिमितीचं सूत्र आपण आताच पाहिलं होतं. चौरसाच्या परिमितीचं सूत्र आपण आत्ताच पाहिलं होतं. बघा आता चौरसाची परिमितीचं सूत्र काय आहे रे, 4 गुणुले बाजू. 4 गुणुले बाजू म्हणजे काय करावं लागेल आपल्याला, 4 गुणुले बाजूची लांबी किती आहे रे आपली, 70 मीटर आहे. म्हणजे 70ने गुणावं लागेल. मग 4 गुणिले 70 किती येते, 7 चोक 28. म्हणजे 28 मीटर ही काय झाली, मितालीची एक फेरी झाली. लक्ष द्यायचं आहे, मितालीची एक फेरी काय झाली, 280 मीटर झाली. आपल्याला किती फेऱ्या करायला सांगितले आहेत, 2 फेरी काढायला सांगितले आहेत. म्हणजे 2 फेऱ्या काढायच्यात आपल्याला, मितालीच्या 2 फेऱ्या काढायच्यात. मग 2 फेऱ्या किती येतील, 280 गुणुले 2 म्हणजे किती आलं, 28 दोन्ही 56, 560 मीटर आलं. हे काय झालं, मितालीची फेरी झाली. आता आपल्याला काय करणार आहे, नुरीची फेरी काढावं लागणार आहे. आपल्याला काय करावं लागणार आहे, नुरीची फेरी काढावं लागणार आहे. आता आपण इथं नुरीची फेरी काढूया. बघा व्यवस्थित लिहा. मितालीच्या फेरीची किती आली, 560 मीटर आली. आता नुरीची फेरी काढायची आपल्याला. मग नुरीची फेरी काढण्यासाठी आयताची परिमिती परत काढावं लागेल आपल्याला. आयताच्या परिमितीचं सूत्र काय आहे, कारण की हे काटकोन त्रिकोण असल्यामुळे आयत आहे. आयताची परिमिती बरोबर, आयताच्या परिमितीचं सूत्र काय आहे, 2 गुणुले कंसात लांबी अधिक रुंदी. व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे, लांबी अधिक रुंदी. काही अडचण असेल तर लगेच विचारू शकता. 2 गुणुले कंसात लांबी अधिक म्हणजे 2 गुणुले लांबी किती आहे रे, नुरीची आयताची लांबी किती आहे, 80 मीटर आणि रुंदी किती आहे, 50 मीटर. मग आता किती येणार, 2 गुणले 80 आणि 50 किती झालं, 130 झालं. परंतु इथे कंसात आहे म्हणजे इथे काय येणार, गुणाकाराचं चिन्ह येणार. मग 130 गुणले 2 किती येणार, 13 दोन्ही 26 म्हणजे 260 मीटर. हे काय झालं, नुरीची एक फेरी झाली. नुरीची एक फेरी झाली. एक फेरी किती आली, 260 आली. 2 फेऱ्या किती येणार, 2 फेऱ्या करायच्या म्हटलं तर आपल्याला काय करावं लागेल, 260 गुणुले 2 करावं लागेल. मग 26 2 किती आलं, 52 आलं. म्हणजे 520 मीटर हे काय झालं, नुरीच्या 2 फेऱ्या झाल्या. 520 मीटर हे काय झाल्या, नुरीच्या 2 फेऱ्या झाल्या. नंतर आपल्याला काय काढायला सांगितलं हे लक्ष द्यायचं. आपल्याला काय काढायला सांगितलं आहे, दोघीतलं अंतर काढायला सांगितलं, 2 फेऱ्यामधील अंतर काढायला सांगितलं. मग मितालीचं अंतर किती फरक सांगितलं आहे, म्हणजे मितालीचं बघूया. मितालीचं किती आहे, 560 बरोबर, 560 आणि नूर किती आहे, 500, नुरी किती आहे, 520. फरक हा म्हणल्यावर किती येणार, 560 वजा 520. मग 560मधून 520 किती गेले किती राहिले, 40 मीटर. म्हणजे दोघीतलं अंतर किती राहणार आहे, 40 मीटर. म्हणजे आपलं काढलेलं उत्तर बरोबर आहे का ते आपण पर्यायामध्ये चेक करूया.
बघूया पर्यायामध्ये आहे का. बघा 3 नंबरचा पर्याय आहे 40 मीटर. जर काही अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता, कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर आपण काढलेलं उत्तर काय असणार आहे, बरोबर असणार आहे. त्यानंतर बघा दुसरं गणित घेऊया लगेच. एका चौरसाकार भूखंडाची लांबी 60 मीटर आहे. भूखंडाला 3 पदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर 25 दराने किती खर्च काढायचा आहे. चौरसाकार काय आहे, भूखंड आहे आणि त्याची लांबी किती आहे 60 मीटर आणि या भूखंडाला किती पदरी कुंपण घालायचे, 3 पदरी. गणित व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. चला आता चौरसाकार आपण आकार काढूया. किती नंबरचं गणित आहे, 2 नंबरचं गणित आहे. बघा 2 नंबरचं गणित आहे. एक चौरस आकार आहे, म्हणजे चौरस आकार आपण काढून घेऊया. प्रथम हा चौरस झाला आपला, हा काय झाला आपला चौरस झाला. त्याची लांबी किती सांगितली आपल्याला, 60 मीटर. 60 मीटर म्हणजे चौरसाची एक बाजू जर 60 मीटर असेल तर दुसऱ्या बाजू काय असणार, सर्व 60 मीटर बाजू असणार. सर्व काय करणार, 60 मीटर बाजू असणार. ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजेत. एक बाजू जर 60 दिली तर बाकीच्या सर्व बाजू काय असणार आहेत, 60 मीटर असणार आहेत. मग आपल्याला काय करावं लागेल, आयताची परिमिती काढावं लागेल. सर्व काढायचं म्हटलं तर लांबी 60 मीटर आहे म्हणजे परिमिती काढावं लागेल. चौरसाची परिमिती सूत्र प्रत्येक ठिकाणी लिहायचं आहे, कारण की सूत्र जर लिहिलं तर तुमचं सूत्र तोंडपाठ होईल. म्हणून सूत्राचा वापर प्रत्येक ठिकाणी करायचा आहे. चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. जर तुम्ही व्यवस्थित सर्व बाजू लिहिल्या तर तुम्हाला लवकर, मग 4 गुणले किती बाजू आहे, 60 मीटर. मग 6 किती आलं, 240 मीटर आलं. म्हणजे ही चौरसाची काय झाली, परिमिती झाली. आता आपल्याला काय करायचं आहे, 3 पदरी तारेचे कुंपण घालायचे. मग आता हे परिमिती एक कुंपण घालण्यासाठी 240 मीटर आहे, तर 3 पदरी कुंपण घालण्यासाठी किती येईल, 3 पदरी कुंपण. मी लिहिते कारण की तुमच्या लक्षात राहावं म्हणून, समजेल म्हणून. 3 पदरी कुंपण घालण्यासाठी किती वेळ लागेल, 240 गुणिले 3. आता 3 0 0 4 त्रिक 12 हातचे आले 1 आणि 3 2 6 1 7 720 मीटर 3 पदरी कुंपण घालण्यासाठी लागेल. तरीसुद्धा आपलं उत्तर तयार झालेलं नाही. त्याला आपल्याला खर्च काढायचा आहे, म्हणजे प्रति मीटर 25 दराने किती खर्च. आता एका मीटरला किती आहे, 25 प्रति मीटर दराने, म्हणजे 25 रुपये दर आहे एका मीटरला. तर 720 मीटरला किती येईल, म्हणजे काय करावं लागेल, तारेचा प्रति मीटर दर काढायचा आहे आपल्याला. तर काय करावं लागेल, 720 हे काय झालं, तारेचं कुंपण झालेलं आहे मीटर, 720 मीटर गुणले आणि दर किती आहे, 25 आहे, म्हणजे 720 गुणले 25 करावं लागेल. आता 25चा जर पाठ नसेल तर तुम्ही साध्या पद्धतीने भाग घालू शकता. पाठ असेल तर 25ने घाला. तर माझा पाठ आहे म्हणून घालते. 25 एके 25, 25 शून्य 0. तर 25 दोन्ही 50, 50ला आले 0 आले, हातचे आले 5. 25 7 पावणे 200 आणि पावणे 200 म्हणजे 175 आणि हातचे आलेले 5 180, म्हणजे 18,000 रुपये खर्च येईल. 18,000 रुपये होईल खर्च येईल. तर पर्यायामध्ये उत्तर आहे का बघायचं आहे आपल्याला, 18,000 रुपये. तर 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. आपल्याला काढलेलं उत्तरसुद्धा आपलं काय असणार आहे, बरोबर असणार आहे. त्यानंतर तर तिसरा प्रश्न लगेच घेऊया. बघा आता एका काटकोन चौकोनाची परिमिती 60 सेंटीमीटर आहे, तर त्या काटकोन चौकोनाचे क्षेत्रफळ 200 सेंटीमीटर सेमीचा वर्ग आहे. तर त्याची लांबी व रुंदी सेमीमध्ये काढा. बघा आता काटकोन चौकोनाची परिमिती आपल्याला दिलेली आहे. याच्या अगोदर आपण काय करत होतो, चौकोनाची परिमिती काढत होतो. आता त्या काटकोन चौकोनाचे क्षेत्रफळ किती आहे, 200 सेंटीमीटर आहे. सेमीचा वर्ग सांगितला आहे, लक्ष द्यायचं आहे, व्यवस्थित गणित वाचून घ्यायचं आहे. तर त्यांची लांबी व रुंदी सेमीमध्ये काढा. तर बघा आता आपण काय करूया, अगोदर काटकोन चौकोनाची काय करू, परिमिती दिलेली आहे. मग व्यवस्थितरित्या आपण काय करूया, लांबी रुंदी काढून घेऊया. मग असेच मी तुम्हाला सांगितलं कोणत्याही प्रकारचा प्रश्न येऊ शकतो, त्यामुळे सूत्रपाठ असणे खूप गरजेचं आहे. 3 नंबरचं गणित आहे मित्रांनो. काय सांगितलेलं आहे, आयताची परिमिती किती दिलेली आहे. बघा आता आयताची परिमिती किती दिलेली आहे काढू अगोदर. आयताची परिमिती म्हणजे काटकोन चौकोनाची परिमिती आहे मित्रांनो, म्हणजे आयतच असणार. आयताची परिमिती किती आहे रे, 60 सेंटीमीटर असणार आहे. 60 सेंटीमीटर असणार आहे. आयताच्या परिमितीचं सूत्र काय आहे, 2 गुणिले कंसात लांबी अधिक रुंदी. 2 गुणिले कंसात लांबी अधिक
रुंदी, बरोबर का? आयताच्या परिमितीचं सूत्र काय आहे? 2 गुणिले कंसात आयताची परिमितीचं सूत्र लिहून घेऊया अगोदर. सूत्र प्रत्येक ठिकाणी लिहिते यासाठी की तुमचं पाठ व्हावं म्हणून. 2 कंसात लांबी अधिक रुंदी, लांबी अधिक रुंदी. बघा आता 2 कंसात लांबी अधिक रुंदी आहे, तर मग किती होईल? 2 कंसात लांबी अधिक रुंदी हे परिमितीचं सूत्र झालं. आयताचे क्षेत्रफळ किती दिलेलं आहे आपल्याला? आपल्याला लांबी आणि रुंदी दोन्ही पण दिलेली नाही, त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागेल? अगोदर ते काढून घ्यावं लागेल. म्हणून आपण काय करणार आता? आयताचे क्षेत्रफळ किती आहे? 200 सेंटीमीटर आहे आणि लांबी गुणिले रुंदी म्हणजे आयताचे क्षेत्रफळ 200 मीटर सेंटीमीटर आहे. बघा आता हे आयताची परिमिती किती आहे? 60 आहे आणि इथं काय आहे? 2 कंसात लांबी अधिक रुंदी. आता ही लांबी अधिक रुंदी आपल्याला तर ही लांबी रुंदी माहिती नाही, त्याच्यामुळे ही लांबी रुंदी आपल्याला काढायची आहे. तर कसं करावं लागेल आता? हे 60 इकडे घ्यायचं आणि भागिले 2 करायचं. बे के बे बेत्रिक 60. आता ही लांबी रुंदी किती आहे? म्हणजे लांबी रुंदी किती आली? 30 सेंटीमीटर. अशा कोणत्याही 2 संख्या आपल्याला निवडायच्या आहेत की त्यांची बेरीज काय होईल? 30 होईल. परंतु आपल्याला आयताचे क्षेत्रफळ सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे? दिलेलं आहे. आयताचे क्षेत्रफळ आहे, आयताचे क्षेत्रफळ आहे 200 सेमी वर्ग, 200 सेमी वर्ग. आता बघा मित्रांनो, 200 सेमी वर्ग म्हणजे आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? लांबी गुणिले रुंदी, लांबी गुणिले रुंदी. लांबी गुणिले रुंदी केली, बरोबर केली तर किती येते? 200 येते. मग अशा कोणत्या संख्या 2 आहेत की त्यांची बेरीजसुद्धा 30 आली पाहिजे आणि गुणाकार किती आला पाहिजे? 200 आला पाहिजे. मग आपल्याला काय करावं लागेल? क्षेत्रफळ आणि हे जे तर इथं बेरीज किती आहे? 30 आहे. मग आपली कोणत्या संख्येचा गुणाकार येतोय? जर आपण पर्यायानुसार गेलो मित्रांनो, तर पर्यायानुसारमध्ये गेल्यानंतर बघा 11 गुणिले 19, 11 गुणिले 19 30 संख्या बेरीज येते, पण ह्यांचा जर गुणाकार केला तर 200 येत नाही, म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे. 25 आणि 5ची जर बेरीज केली तर 30 येते, परंतु 25 5 126 म्हणजे ह्यांचा गुणाकार 200 येत नाही. 16 आणि 14चा सुद्धा गुणाकार येत नाही, परंतु 20 आणि 10चा गुणाकार काय येतो? 200 येतो. आणि 20 गुणिले 10चा गुणाकार किती येतो? 200 येतो. आणि 20 अधिक 30 10 केल्यानंतर बेरीजसुद्धा 30 येते, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? 20 किंवा 30. 20 किंवा 10. 20 लांबी आणि रुंदी किती असणार आहे? 10 असणार आहे, म्हणजे आपलं उत्तर 4 नंबरचा पर्याय असणार आहे. त्यानंतरचं चौथं गणित घ्या. ज्याची परिमिती 48 मीटर आहे अशा चौरसाचे क्षेत्रफळ काय आहे? ज्याची परिमिती 48 मीटर आहे अशा चौरसाचे क्षेत्रफळ काढायला सांगितलेलं. आता परिमिती किती सांगितली? 48 मीटर आहे आणि चौरसाचे क्षेत्रफळ काढायला सांगितले. तर बघा आता चौरसाची परिमिती, चौरसाची परिमिती किती आहे? चौरसाची परिमिती किती आहे रे मित्रांनो? चौरसाची परिमिती 48 मीटर सांगितलेली आहे. आणि सूत्र जर बघितलं तर चौरसाची परिमितीचं सूत्र काय असणार आहे? बाजूचा 4 गुणिले बाजू. चौरसाची परिमिती 4 गुणिले बाजू. मग जर आपल्याला बाजू काढायची म्हटलं तर काय होईल? परिमिती किती आहे? 48 आहे. 4 गुणिले बाजू बरोबर. बाजू बरोबर किती येणार? बाजू बरोबर किती येणार? 48 भागिले 4. 4 एके 4, 4 एके 4, 4 2 8 म्हणजे काय आलं? 12 ही काय झाली? एक बाजू झाली. तर आपल्याला काढायला काय सांगितले? काढायला काय सांगितलेलं आहे? आपल्याला क्षेत्रफळ सांगितलेलं आहे, म्हणजे आपण बाजू काढून घेतली. आता चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय येणार? चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय येणार आहे? चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजूचा वर्ग, बाजूचा वर्ग. मग बाजूचा वर्ग म्हणलं बाजू किती आहे आपली? 12 आणि 12चा वर्ग काढायचा आहे आपल्याला, म्हणजे किती येणार? 12चा वर्ग आहे 144. 144 किती येणार आहे? मीटरचा वर्ग बरोबर आहे. 144 मीटरचा वर्ग. म्हणजे आपण काढलेलं उत्तर बरोबर आहे का हे पर्यायामध्ये बघायचं आहे. बघा 2 नंबरचा पर्यायामध्ये उत्तर आपलं आहे, म्हणजे आपण काढलेलं उत्तर काय असणार आहे? बरोबर असणार आहे. त्यानंतरचं पुढचं गणित घ्यायचं आहे लगेच.
एक चौरस व एक आयत यांची परिमिती समान आहे. चौरसाच्या बाजूची लांबी 16 मीटर आहे आणि आयताची लांबी 18 मीटर आहे. तर त्या आयताची रुंदी किती असेल? काय करावे लागेल? एक चौरस आणि एक आयत यांची परिमिती काय करावं लागेल? समान आहे. आता समान आहे म्हटल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल? चौरस आणि आयताची काय करावं लागेल? परिमिती बघायची आहे. चौरसाची बाजू किती असणार आहे? तर लिहून घेऊया अगोदर. एक चौरस आणि एक आयत यांची परिमिती काय करायची आपल्याला? समान आहे. बघा, चौरस व आयत यांची परिमिती काय आहे? समान आहे. यांची परिमिती बरोबर समान आहे. त्यानंतर काय करावं लागेल? चौरसाची बाजू आपल्याला सांगितली आहे, तर चौरसाची बाजू काढून घ्यायची आहे अगोदर. चौरसाच्या बाजूची लांबी किती आहे? 16 मीटर आहे. चौरसाची बाजू किती आहे? 16 मीटर आहे. तर आपल्याला एक बाजू किती आहे? 16 मीटर आहे. म्हणजे चारही बाजूची लांबी किती काढावं लागेल आपल्याला? चार म्हणजे परिमिती काढावं लागेल. मग चौरसाची परिमिती बरोबर सूत्र वापरा. चौरसाची परिमिती बरोबर सूत्र बरोबर 4 गुणिले बाजू. 4 गुणिले बाजू म्हणजे 16 गुणिले किती येणार? 4. 16 चौक किती येणार? 64 येणार. आता आयताची लांबी आपल्याला काढावं लागणार. मग आयताची लांबी किती आहे? आयताची लांबी आणि चौरसाची लांबी काय आहे? समान आहे. सांगितलं होतं बरोबर का? चौरसाच्या बाजूची लांबी 16 मीटर आहे आणि आयताची लांबी किती आहे? 18 मीटर आहे. आता आयताची लांबी बरोबर आयताची लांबी किती आहे? 18 मीटर आहे. 18 मीटर आहे. मग आता आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? 2 कंसात आयताचे क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? परिमितीचं सूत्र काय आहे? परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी. सूत्र लक्षात ठेवायचं आहे. लांबी अधिक रुंदी. त्यानंतर बघा, आयताची परिमिती किती आहे काढायची आहे आपल्याला. मग आपल्याला काय करावं लागेल? 2 कंसात लांबी अधिक रुंदी. आपल्याला अगोदर रुंदी काढून घ्यावं लागेल. 2 कंसात लांबी किती सांगितलेली आहे? 18 मीटर सांगितले आहे. 18 अधिक रुंदी. बघा आता 18 अधिक काय केले? रुंदी केलेली आहे. तर बघा आता 2 कंस सांगितले, 18 अधिक रुंदी. 18 दोन्ही किती आले? गुणाकार केला, 18 दोन्ही 36 आला. म्हणजे रुंदी काय केली? आपण बाजूला घेतली. रुंदी बरोबर, आता रुंदी काढायची म्हणजे रुंदी आपल्याला 2 रुंदी म्हणजे दोन्ही बाजूची रुंदी काढायची आहे म्हणून 2 रुंदी काढायची आहे आपल्याला. त्यानंतर बघा आता इथं मी बी सुद्धा लिहू शकते. रुंदी बरोबर बी सुद्धा लिहू शकते. आता बघू 2b बरोबर किती आलं? आता बघा इथे माझं 60 लिहायचं राहिलं. आयताचे क्षेत्रफळ आणि आयताची परिमिती आणि चौरसाची परिमिती काय आहे? समान आहे. म्हणजे आपली परिमिती किती आलं होतं? 64 आली होती. म्हणजे ही सुद्धा आयताची परिमिती सुद्धा काय असणार आहे? 64 असणार आहे. मग आता काय करावं लागेल आपल्याला? 64 इकडे घ्यायचं आणि ह्यानंतर 36 वजा करायचं, कारण इकडलं आले की वजा होतं. मग 64 हे 2b इथं घ्यायचं, हे राहिलेलं. तर 64मधून 36 गेल्यानंतर किती राहते? 28 राहते बरोबर. आता बी बरोबर जर आपल्याला रुंदी बरोबर काढायचं म्हटलं तर 28 भागिले 2 किती आलं? बी बरोबर 14 मीटर आलं. म्हणजे आपली रुंदी किती असणार आहे? 14 असणार आहे मित्रांनो. रुंदी किती असणार आहे? 14 असणार आहे. आपण आयताची परिमिती आणि चौरसाची परिमिती काय केलेली आहे? समान घेतलेली आहे. तर 14 उत्तर आहे का आपल्याला पर्यायामध्ये बघायचं आहे. बी नंबरचा पर्याय आहे 14 मीटर. उत्तर बरोबर आहे. त्यानंतर 6 नंबरचं गणित घ्यायचं आहे. 6 नंबरच्या गणितामध्ये काय सांगितलं आहे बघा. चौरसाची परिमिती जर त्याच्या क्षेत्रफळा इतकी असेल तर त्याची बाजू किती सेमीमध्ये हवी. आता बघा चौरसाची परिमिती आहे. चौरसाची परिमिती किती असेल? त्याच्या क्षेत्रफळा इतकी असेल. म्हणजे चौरसाची परिमिती बरोबर चौरसाचे क्षेत्रफळ. तर त्याची बाजू किती सेंटीमीटरमध्ये असेल? आता चौरसाची परिमिती बरोबर चौरसाचे क्षेत्रफळ आपल्याला काढावं लागेल. चौरसाची परिमिती बरोबर चौरसाचे क्षेत्रफळ.
म्हणजे बाजू गुणुले 4, कारण चौरसाची परिमिती कसं असतं, सूत्र काय आहे, बाजू गुणुले 4. आणि चौरसाचे क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे, बाजू गुणुले बाजू. आता दोन्ही सूत्र व्यवस्थितरित्या लिहून घेतलेली आहेत. आणि हे आता 4 बाजूला इथे घ्यायचं आहे. आणि हे बाजू गुणुले बाजू इकडे आल्यानंतर काय होणार आहे, भागाला येणार आहे बाजू गुणले बाजू भागिले बाजू. मग 4 बरोबर किती येणार, ह्या बाजूला ही बाजू गेली, 4 बरोबर काय येणार आहे, बाजू येणार आहे. मग काय असणार आहे सेंटीमीटरमध्ये उत्तर जर म्हटलं तर 4 सेंटीमीटर हे उत्तर आपलं 3 नंबरचा पर्याय बरोबर असणार आहे. बघा उत्तर काय आलं आहे, बाजू बरोबर काय असणार आहे, 4 सेंटीमीटर. त्यानंतर 6 नंबरचं गणित घ्या. 7 नंबरचं गणित घ्या. एका आयताकृती जमिनीची लांबी तिच्या रुंदीच्या दुप्पट आहे. बघा आयताकृती जमिनीची लांबी तिच्या रुंदीच्या दुप्पट आहे. आयताकृतीचा आकार काढून घ्यायचा आहे लगेच. 7 नंबरचं गणित आहे. आयताचा आकार काढून घेऊया. हा झाला आयत. याचं काय सांगितलं आहे, जमिनीची लांबी तिच्या रुंदीच्या दुप्पट आहे. जमिनीची लांबी त्याच्या रुंदीच्या दुप्पट आहे. म्हणजे काय करावं लागेल, रुंदीच्या दुप्पट म्हणजे रुंदी किती घ्यावी लागेल, x, आणि लांबी किती घ्यावी लागेल, बरोबर 2x. चौरसाचे क्षेत्रफळ आपल्याला सूत्र वापरावं लागेल. क्षेत्रफळ बरोबर काय आहे सूत्र, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र काय आहे आपलं, लक्षात ठेवायचं आहे, बाजूचा वर्ग. बाजूचा वर्ग. आता बाजू काढायची आपल्याला, म्हणजे पुढचं बाजू कशी काढावं लागेल, काय गणित वाचायचं आहे, रुंदीच्या दुप्पट 8 मीटर बाजू असलेल्या चौरसाकडे पोहण्याच्या तलावाने त्या भूखंडाचा एक अष्टमांश भाग व्यापला आहे. एक अष्टमांश भाग काढायचा आहे आणि बाजू किती आहे, 8 आहे. म्हणजे 8चा काय करावं लागेल आपल्याला, वर्ग करावा लागेल. 8चा वर्ग बरोबर किती आला, 64 आला. आता पूर्ण जमिनीचा 1/4 म्हणजे हा भाग आपल्याला पूर्ण 1 अष्टमांश भाग व्यापलेला आहे. म्हणजे 1/8 भाग त्यांनी व्यापलेला आहे. तर पूर्ण जमिनीचा भाग आपल्याला काढण्यासाठी काय करावं लागेल, पूर्ण जमिनीचा भाग काढण्यासाठी काय करावं लागेल, 64 गुणुले 8 करावे लागेल. मग आता 8 चौक 32, 8 चौक 32, हातशाले 1, 8 सक 48 आणि 3 512. 512 काय आलं, क्षेत्र पूर्ण जमिनीचा भाग आला. मग आता लांबी किती सांगितलेली आहे आपल्याला, लांबी काढायची आपल्याला. आयताचे क्षेत्रफळाचे सूत्र वापरायचं आहे. मग लगेच आयताचे क्षेत्रफळ बरोबर किती येईल, लांबी गुणुले रुंदी. लांबी गुणुले रुंदी. मग क्षेत्रफळ किती आलेलं आहे, 512 आलेलं आहे. 512 बरोबर 2x अधिक x, म्हणजे 2x आपण घेतलेला आहे, लांबी घेतलेली आहे आणि रुंदी x घेतलेला आहे. मग आता 512 या ठिकाणी आल्यानंतर काय होईल, 512 बरोबर 2x वर्ग होईल. आता x वर्ग जर काढायचं म्हटलं तर 512 भागिले 2 केले तर काय येईल, बे के बे, बे दोन्ही 4, बे सक्क बे पंचे 10 आणि बे सक्क 12 म्हणजे 256 येईल. आणि x बरोबर काय येईल, x बरोबर काय येईल, हा दोन्हीचा वर्ग काढून घ्यायचा आहे. 256 कशाचा वर्ग आहे, 16चा आहे. म्हणजे एक्सची बाजू किती आली, 16 आली. पण आपल्याला काय सांगितलेलं आहे, लांबी किती आहे, अष्टमांश भाग व्यापलेला आहे आणि त्या भूखंडाची लांबी काढायला सांगितलेली आहे. आता रुंदी किती आली आपली, ही झाली x, म्हणजे रुंदी किती झाली, x बरोबर 16 झाली. लांबी किती येणार, लांबी बरोबर 2x बरोबर म्हणजे 16 गुणले 2 किती आलं, 32 आलं. 16 गुणले 2 किती आलं, लांबी किती आली, 32 मीटर आली. म्हणजे भूखंडाचा भाग किती व्यापलेला आहे रे, 32 मीटर भाग काय झालेला आहे, व्यापलेला आहे. जेवढी आपली लांबी येईल ना तेवढा भाग काय केलेला आहे, व्यापलेला आहे. पर्यायामध्ये उत्तर आहे का बघायचं आहे, 32 मीटर. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे, 32 मीटर उत्तर आलेलं आहे. म्हणजे काढलेलं उत्तर काय असणार आहे आपलं, बरोबर असणार आहे. त्यानंतरचा आठवं गणित घ्यायचं आहे. एका आयताची लांबी 6 सेमी आहे आणि त्याची परिमिती 16 सेमी आहे. तर आयताचे क्षेत्रफळ 14 सेमीमध्ये आहे. खूप सोपं गणित आहे मित्रांनो. 8 नंबरचं गणित आहे. बघा आयताची लांबी किती आहे, 6 सेंटीमीटर आहे. आयताची लांबी किती आहे, 6 सेंटीमीटर आहे. आयताची लांबी 6 सेंटीमीटर आहे. तर
तर आपल्याला काय करावं लागेल, त्याची परिमिती 16 सेंटीमीटर आहे, तर आयताचे क्षेत्रफळ 4 सेमीमध्ये काढायचे. तर एका परिमितीचं काढायचं सूत्र म्हटलं तर आपलं काय आहे, त्याची परिमिती बरोबर काय आहे, सूत्र वापरायचं आहे. आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी, 2 कंसात लांबी अधिक रुंदी. मग आता काय करावं लागेल, 2 कंसात लांबी किती आहे, 6 सेंटीमीटर आहे आणि रुंदी काढायची आपल्याला. त्यामुळे रुंदी काय करावं लागेल आपल्याला, रुंदी लिहावी लागेल. बरोबर काय आहे, 6 2 12. आणि परिमिती किती दिलेली आहे, तर 16 दिलेली आहे, म्हणून इथं 16 लिहायचं आहे. 16 बरोबर किती आहे, 12 अधिक रुंदी. आता रुंदी बरोबर 12 दिले तर आपल्याला काय करावं लागेल, मग 16 वजा 12 करावं लागेल. मग रुंदी बरोबर 16 वजा 12. मग 16 वजा 12 केलं तर उत्तर किती येते, 4 येते. म्हणजे बी बरोबर, म्हणजे ही काय रुंदीचा वर्ग असतो मित्रांनो, बी बरोबर किती येणार, 2 येणार. म्हणजे रुंदी किती आली आपली, रुंदी किती आली, 2 आली. रुंदी किती आली, 2 आली. आता आयताचे क्षेत्रफळ काढायचं म्हटलं तर आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र वापरायचं आहे. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. आपली लांबी किती आहे, 6. आपली लांबी किती आहे, 6 सेंटीमीटर आहे आणि रुंदी किती आहे, 2 सेंटीमीटर आहे. म्हणजे 6 2 12 आले, 12 सेंटीमीटर हे काय झालं, आयताचे क्षेत्रफळ झालं. पर्यायामध्ये उत्तर आहे का बघायचं आहे. 4 नंबरचं उत्तर बरोबर आलेलं आहे पर्यायामध्ये. म्हणजे आपण काढलेलं उत्तरसुद्धा काय असणार आहे, बरोबर असणार आहे. त्यानंतरचं 9 नंबरचं गणित घ्यायचं आहे. बघा प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे. तार वाकून एक आयत केला आहे, त्या आयताची लांबी आणि रुंदी अनुक्रमे 50 सेंटीमीटर आणि 25 सेंटीमीटर आहे, तर तारीची एकूण लांबी किती. बघा तार वाकून काय केले, एक आयत तयार केलेला आहे. आता आपल्याला आयत तयार करून घ्यायचं आहे. 9 नंबरचं गणित आहे. बघा तार वाकून काय केलेलं आहे, आयत तयार केलेला आहे. हा झाला आपला आयत. आयत तयार करून काय घेतलेलं आहे, त्याची लांबी आणि रुंदी अनुक्रमे काय आहे, 50 सेंटीमीटर आणि 25 सेंटीमीटर आहे. म्हणजे लांबी किती आहे, 50 सेंटीमीटर आहे आणि रुंदी किती आहे, 25 सेंटीमीटर आहे. तर आपल्याला काय करावं लागेल, आयताची परिमितीचं सूत्र वापरावं लागेल. आयताची परिमितीचं सूत्र काय आहे, आयताची परिमिती प्रत्येक ठिकाणी सूत्र वापरायचं आहे. बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी, 2 कंसात लांबी अधिक रुंदी. बरोबर 2 बरोबर 50 अधिक काय होईल, 25 होईल. तर किती आलं मग, 2 गुणिले 75 आलं आणि 75 दोन्ही किती आलं, 150 सेंटीमीटर आलं. म्हणजे आपल्याला आयताची परिमिती किती आली, 150 सेंटीमीटर आलं. पर्यायामध्ये उत्तर आहे का बघून घ्यायचं आहे. सी नंबरच्या पर्यायामध्ये पर्याय बरोबर आहे, 150 सेंटीमीटर म्हणजे काढलेलं उत्तरसुद्धा काय असणार आहे, बरोबर असणार आहे. त्यानंतरचं 10 नंबरचं गणित घ्यायचं आहे. एका चौरसाचे क्षेत्रफळ 100 चौमी आहे, तर त्याची परिमिती किती आहे. बघा एका चौरसाचे क्षेत्रफळ किती आहे, 100 चौमी, तर त्याची परिमिती, क्षेत्रफळ दिलेलं आहे म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे, परिमिती काढावं लागणार आहे. मग क्षेत्रफळाचं सूत्र वापरायचं आहे. बघा चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र आहे, बाजूचा वर्ग बरोबर बाजूचा वर्ग. म्हणजे काय करावं लागेल आपल्याला, चौरसाचे क्षेत्रफळ दिलेलं आहे 100, म्हणजे बाजूचा वर्ग आपल्याला काढावा लागणार आहे, बाजूचा वर्ग. मग काय करावं लागेल, 100चं वर्गमूळ काढावं लागेल. म्हणजे बाजू किती आली आपली, 10 आली. बाजू किती आली, 10 आलेले आहे. आणि परिमिती जर काढायचं म्हटलं तर चौरसाची परिमितीचं सूत्र आहे 4 गुणिले बाजू. चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. तर 4 गुणिले 10 म्हणजे किती आलं, 40 सेंटीमीटर आलं. म्हणजे पर्यायामध्ये उत्तर आहे का बघून घ्यायचं आहे. 40 मीटर उत्तर आलेलं, सॉरी सेमी नाही, मीटरमध्ये उत्तर आहे. 40 मीटर हे उत्तर आपलं काय आलेलं, चौरसाच्या क्षेत्रफळाचं आलेलं आहे. त्यानंतर 11वं गणित घ्यायचं आहे, शेवटचं गणित आहे, व्यवस्थित समजून घ्या. आता बघा पुढील आकृतीमध्ये जाजिमाची परिमिती किती, म्हणजे काय सांगितलेलं आहे, सर्व बाजूंची बेरीजची परिमिती, म्हणजे या पूर्ण बाजूंची काय करायला आपल्याला समांतरभुज, जाजमा म्हणजे समांतरभुज चौकोनाची क्षेत्रफळाची बेरीज आहे. आता चौरस काय करावं लागेल आपल्याला, ही बाजू 2 मीटर आहे, ही बाजू 3 मीटर आहे, म्हणजे ही बाजू दिलेली नाही, म्हणजे इथे काय करावं लागेल, 3 मीटर घ्यावे लागेल. आता हे काय आहे, हे एकूण 5 आहे, म्हणजे इथे काय घ्यावं लागेल, 2 घ्यावं लागेल. आता बघा हे काय आहे, 2 मीटर आहे, बरोबर का.
हे 2 मीटर आहे, म्हणजे हे काय आहे, ते 1 मीटर आहे. आता आपल्याला काय करावं लागेल, ह्या सर्व बाजूंची काय करावं लागेल, बेरीज करावी लागेल. इथे पण सुद्धा 2 मीटर घ्यावं लागेल. अगोदर आपण काय करू, सर्व बाजूंची बेरीज करून घेऊया. 11 नंबरचं गणित आहे, सर्व बाजूंची बेरीज घेऊया. चौरसाची परिमिती बरोबर चौरसाची परिमिती बरोबर सर्व बाजूंची बेरीज. सर्व बाजूंची बेरीज बाजू लिहून घेऊया अगोदर. सर्व बाजूंची बेरीज. बघा आता बाजू लिहिताना काय करायचं आहे, सरळ घ्यायचे. 3 + 2 + 1 + 5 + 1 + 2 + 2. आता सर्व जर बेरीज केली तर बघा 2 × 2 4, 4 × 1 5, 5 × 5 10, 10 × 1 6, 6 × 2 10 × 1 11, 11 × 2 13, 13 × 2 16. म्हणजे सर्व बाजूंची बेरीज किती आली, 16 आली. मग आपल्याला काय करायचे, समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ काढायचे. समांतरभुज चौरसाचे क्षेत्रफळ. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय काय, समांतरभुज चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र पाया गुणिले उंची. आता पाया किती आहे आपला, 16 आहे आणि बाजू किती दिलेली आहे, 12 मीटर दिलेली आहे. बघा 12 मीटर म्हणजे किती येणार, 16 × 12 बरोबर किती येणार, 112 × 72. हा चले 72 म्हणल्यावर 7, 12 × 12 आणि 7 किती झाले, 192 झालं. म्हणजे 192 चौरस सेमी हे काय झालं, समांतरभुज चौरसाचे क्षेत्रफळ झालं. आणि आपली बाजू आपल्याला फक्त काढायला सांगितली होती, म्हणून बाजू किती आली ती आपली 16 मीटर आली ती. त्यामुळं हे उत्तर सॉरी हे चौरसाची परिमितीचं हे सूत्र आपलं काय आहे, 11 गणित होतं आणि 16 मीटर बाजू होती. तर आपलं उत्तर त्या ठिकाणी बरोबर होतं. त्यानंतरचा 12 नंबरचा प्रश्न आपल्याला घ्यायचा होता आणि 12 नंबरच्या प्रश्नामध्ये आपलं उत्तर काय आलेलं आहे, 12 नंबरच्या प्रश्नामध्ये उत्तर आलेलं आहे 192 चौरस मीटर. म्हणजे काय झालेलं आहे, हे 12 नंबरचं उत्तरसुद्धा आपलं काय आहे, समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ म्हणजे 192 चौरस मीटर हे उत्तर आलेलं आहे. 11 नंबरच्या गणिताचं उत्तर आहे 16 मीटर ही बाजू आहे आणि 192 हे चौरस सेंटीमीटर 12व्या नंबरचं गणिताचं उत्तर आहे. तर आज आपण काय केलेलं आहे, स्वाध्याय क्रमांक 10.1 पूर्णपणे स्पष्टीकरणासहित पाहिलेलं आहे. यामध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवू शकता. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.